अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे। आजच्या दिवसाचे कामकाज संपलेले आहे। आता मी सत्र कालावधीतील कामकाजाची संख्याकीय माहिती सदनासमोर ठेवतो। एकूण बैठकींची संख्या 16, प्रत्यक्ष झालेले कामकाज 146, अन्य कारणांमुळे वाया गेलेले वेळ 1 तास 25 मिनिटे, मंत्री उपस्थित नसल्यामुळे वाया गेलेला वेळ 20 मिनिटे, राज्याचे रोजचे सरासरी कामकाज 9 तास 7 मिनिटे, तारांकित प्रश्न प्राप्त प्रश्न 6937, स्वीकृत प्रश्न 491, उत्तरित झालेले प्रश्न 76, अल्पसूचना प्रश्न प्राप्त 14, अस्वीकृत 13, सम्मिलित 1। अल्पकालीन चर्चा प्राप्त सूचना 2, मान्य 1, अमान्य 1, चर्चा झाली 1। लक्षवेधी सूचना एकूण प्राप्त सूचना 2557, स्वीकृत सूचना 422, चर्चा झालेल्या सूचना 129। नियम 97 च्या सूचना प्राप्त सूचना 60, मान्य निरंक, चर्चा झाली निरंक। शासकीय विधेयके प्रस्तापित 9, संमत 9, विधान परिषद संमत 3। अशासकीय विधेयके प्राप्त सूचना 42, मान्य 22, प्रस्तापित 22, विचारात घेतलेली निरंक, संमत निरंक। शासकीय ठराव प्राप्त सूचना 2, मान्य 2, चर्चा झाली 2। नियम 293 अन्वय प्रस्ताव प्राप्त सूचना 5, मान्य 5, चर्चा झाली 5। अर्धा तास चर्चा प्राप्त सूचना 54, स्वीकृत 42, चर्चा झाल्या 3। सार्वजनिक महत्त्वाच्या बाबींवर प्राप्त सूचना 209, मान्य सूचना 48, चर्चा झाली 3। अशासकीय ठराव प्राप्त सूचना 151, मान्य 94, चर्चा झाली 2। अभिनंदन प्रस्ताव 4, अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा झाली। सन्मान्य सदस्यांची उपस्थिती, जास्त उपस्थिती, संविधानावरती ही चर्चा झाली। जास्तीत जास्त उपस्थिती 91, क्रमांक 84, कमीत कमी उपस्थिती 54, क्रमांक 69, एकूण सरासरी उपस्थिती 83.55। या अधिवेशनात जागतिक महिला दिन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्म शताब्दी वर्षानिमित्त मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर चर्चा झाली। तसेच भारतीय गणराज्याच्या 75व्या वर्षानिमित्त भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावर चर्चा घेण्यात आली। सभागृह सुरळीतपणे चालवण्यासाठी आपण सर्वांनी मला सहकार्य केलं, त्याबद्दल मी सर्वांचेच मनपूर्वक आभार मानतो। माननीय मुख्यमंत्री, दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री, सर्व माननीय मंत्री, माननीय उपाध्यक्ष, सर्व तालिका सभाध्यक्ष, माननीय मुख्य प्रतोद, सर्व सन्मान्य गटनेते, सर्व सन्मान्य सदस्य, प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी, विधिमंडळाचे सर्व अधिकारी व कर्मचारी, सर्व सुरक्षा अधिकारी व कर्मचारी, तसेच मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो। मी खालील घोषणा करतो। राज्यपालांना अशी शिफारस करण्याचे ठरले आहे की
महाराष्ट्र विधानसभेचे पुढील अधिवेशन सोमवार दिनांक 30 जून 2025 रोजी विधान भवन मुंबई येथे घेण्यात यावे। विधानसभेचे अधिवेशन संस्थगित करण्याबाबत घोषणा। सभागृहासमोरील कामकाज आता संपले आहे। राज्यपालांकडून पुढील प्रमाणे संदेश आला आहे। मी CP राधाकृष्णन, महाराष्ट्राचे राज्यपाल, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 174 खंड 2 उपखंड क द्वारे मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून याद्वारे बुधवार दिनांक 26 मार्च 2025 रोजी होणाऱ्या सभागृहाच्या बैठकीच्या समाप्तीबरोबरच महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन संस्थगित करीत आहे। यानुसार विधानसभेचे अधिवेशन आता संस्थगित झाल्याचे मी जाहीर करतो।